तर चला सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला टीम असेल भाविक स्पोर्ट्स चंद्रून, तर त्यांना फाईट करते टीम जय बजरंग साने संघ. या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच होतीये. तर 5 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे. 4 गोलंदाज वापरले जातील. चंद्रून संघाची सलामीची जोडी जितू आणि पप्पू पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आहे. काय गॅप शोधलाय बॅट्समन जितून. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. कार्पेटच्या साह्याने चेंडू फोडतोय फरार. धावा मिळाल्या 4. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. ज्याप्रमाणे सुईमधून धागा पेरावा त्याप्रमाणे फटका सजवला बॅट्समन जितून. नक्कीच 4 धावा दफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज करणचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे देखील बॅकफूट पण करण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला होता. या दरम्यान एक धाव नक्कीच स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. धावसंख्या 1 न वाढली, जाऊन पोहोचली 5 या अंकेवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकणं अनिवार्य असतं. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गोलंदाज सज्ज आहे करण. स्ट्रायकिंगवरती पप्पू पाटोळे षटकारांचा बादशाह. आणि आले आले आपले उदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे येणारे काही चेंडू सांगून जातील. कारण जो फलंदाज षटकार चौकारांसाठी जाणला जातो त्या खेळाडूचा झेल मात्र सोडलाय. नक्कीच गवी खाडे विद्यालय येथे या फलंदाजानं मला वाटतंय 7 षटकार लगातार मारले होते. NP स्पोर्ट्स कडून अनेक वेळा हा फलंदाज खेळताना पाहायला मिळतोय. पप्पू पाटोलेचा झेल मात्र ड्रॉप केलाय. ही झेल सोडली आहे की मॅच सोडली आहे येणारे काही चेंडू सांगून जातील. भरपूर आक्रमक हा फलंदाज आहे पप्पू पाटोळे. षटकार चौकारांसाठी जाणला जातो, परंतु कमबॅक करावे लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती करण सज्ज होतोय. स्ट्रायकिंगवरती उंच दुरा फलंदाज जितू. यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक डॉट बॉल फेकलाय गोलंदाज करेलनं. गोलंदाज करेल तर काय करेल, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल. क्षेत्ररक्षकांची देखील साथ मिळणं फार गरजेचं असतं. ज्याप्रमाणे गायकाला वादकांची साथ हवी असते त्याप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती करण आलेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत करणनं. 6 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना. स्लॉकचं षटक हात आलतोय. इथे देखील बॅकफुट पंच आणि फटका जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेस करतोय. त्याच्याही शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवलाय. या दरम्यान फेकी केली जाईल. 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 न वाढली, जाऊन पोहोचली 8 या अंकेवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्कवरती करण आहे. 8 धावा दफलकावरती लागल्यात. एका बाजूला चंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने संघ पाहायला मिळतोय. संध्याकाळचं हे सत्र आहे. पेडगाव प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपण अनुभवत आहे. दिवस क्रमांक 8वा. इथे देखील सफल होऊन करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचं. नक्कीच गडी बाद करण्याचं यश आलं असतं. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या दफलकावरती 9 धावा दफलकावर. आमचे स्कोरर बड्डे बॉय हर्षल विषय वारंवार स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतात. नक्कीच अचूक स्कोरिंग करणं हा देखील महत्त्वाचा भाग असतो प्रत्येक स्पर्धेचा. तर नक्कीच ज्याचा वाढदिवस आहे हर्षल विषय यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. आजचे बड्डे बॉय आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. हर्षल विषय आज मात्र स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. खूप खूप शुभेच्छा असतील हर्षल विषय तुला.
जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. नितेश आलेत. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती नितेश सज्ज होतोय. थोडस प्रॉब्लेम येतोय रनअप मध्ये. नक्की 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर तैनात केलेत. एक लॉंग ऑफ मध्ये आपण पाहू शकाल आणि लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. जितूसाठी ही व्यूहरचना आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती नितेश आलेत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. ब्लॉक होलचा मारा पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. नक्कीच एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे. धावसंख्या 1 न वाढली, जाऊन पोहोचली. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना धावसंख्या पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती नितेश येतोय. सामना करतोय. षटकारांचा बहादशा म्हणण्याची ओळख आहे. इथे देखील फटका फसलाय. झेल घेण्याची संधी असेल. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत आणि आता मात्र अचूक झेल टिपलाय. मोठा गडी, मोठा मासा गळाला लागतोय आणि फलंदाज बाद होतोय. पप्पू पाटोले बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे. तर नक्कीच जो फलंदाज आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज होता त्याला मात्र माघारी धाडण्याचं काम गोलंदाज नितेशने केलंय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच झेल उडाला होता बॅट्समन पप्पूचा. झेल मात्र सुटला होता. नक्कीच चांगलं झेल टिपला लॉंग ऑन मध्ये. नक्कीच माघारी धाडण्याचं काम गोलंदाज नितेशने केलंय. नवीन फलंदाज. यावेळेस काय घडलंय, फुलटॉस चेंडू होता. नक्कीच एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. नरेश आलेत नवीन फलंदाज. आपण स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल अचूक अशी भरपूर उंची या फलंदाजाची आहे. जितूची देखील भरपूर उंची आहे. दोनही तगडे फलंदाज आहेत चंद्रून संघाचे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र काय फटका सजवलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन नरेशने ठोकलाय. उत्तुंग नेत्रदीपक फटका. बॉल निघून गेलाय सीमा पार. डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच धावसंख्या 6 धावांनी पुढे गेली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल फेकलाय गोलंदाज नितेशनं. कमबॅक कसं करावं या गोलंदाजाकडून शिकावं, कारण मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर हा चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या धावफलकावरती 18 आहे. 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होतोय. इथे देखील निर्धाव चेंडू हातालाय गोलंदाज नितेशनं. नक्कीच 2 षटक समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल. एक गडी बाद 18 धावा. अजूनही पावलील मध्ये सतीश पाटोळे आहे. कोण विसरेल एक चेंडू 6 धावा असताना सतीश पाटोळेचा तो षटकार, विजयी षटकार नक्कीच पाहायला मिळाला होता सर्व प्रेक्षकांना. पलटोली विपक्ष चंद्रून हा असा सामना होता. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सतीश पाटोळेने तो सामना जिंकून दिला होता चंद्रून संघाला. तो फलंदाज देखील अजून पॅव्हलिन मध्ये आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा फलकावरती आहे. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येईल. तर करण आलेत गोलंदाजी मार्क वरती. 2 षटक समाप्त झाली. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती करण आलेत. सामना करतोय बॅट्समन जितू पाटोळे. हा देखील तगडा फलंदाज आहे.
मोठ्या फटक्यांसाठी हा देखील फलंदाज जाणला जातो. त्याच प्रकारची कामगिरी करेल का या मॅच मध्ये हे पाहणं देखील गरजेचं असेल. इथे देखील जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू करेल हवाई सफर, होतोय चूम अंतर, बॉल पाठवलाय सीमारेषा पार, आलाय नेत्रदीपक फटका, षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला बॅट्समन जितूच्या बॅट मधून 6 धावा नक्कीच मिळाल्यात. इथे देखील लाईन खराब आहे, नो बॉल आलाय. धावसंख्या 1 न वाढेल, एकाच दैवती समाधान मानावं लागतील. एकूण धावा मिळाल्या 2, धावसंख्या 2 न जाऊन पोहोचली 26 या अंकेवरती. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. आता संधी असेल, सुवर्ण संधी असेल नरेशसाठी. नरेशनं देखील एक षटकार ठोकलाय. या चेंडूवरती षटकार येईल का? फ्री हिटचा चेंडू आहे, कशा पद्धतीने नरेश खेळून काढेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. दोनही तुल्यबल असे संघ पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. इथे देखील बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज करणनं. जेव्हा गोलंदाजांना पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता, तो गोलंदाज आला गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत करणनं. दुसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय हा गोलंदाज आणि संघाचं तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. सामना करतोय नरेश पाटोळे, उंच तुरासा फलंदाज. आणि इथे देखील फटका फसला. झेल घेण्याची संधी आहे, संधीचं सोनं केलंय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नरेश पाटोळे बॅक टू डगआउट. धन्यवाद डीजे. तर नक्कीच नवीन बॅटर मैदानावर येतोय, सोपान आलेत. हा देखील आक्रमक फलंदाज आहे. हा देखील फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. भरपूर सारे अष्टपैलू खेळाडू या शेंद्रूर संघामध्ये आपण पाहताय. नक्कीच नरेश मात्र माघारी परतलाय. नवीन बॅटर मैदानावरती सोपान आलेत. उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. सोपान 5 षटकांची ही मॅच आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पाविक स्पोर्ट्स शेंद्रून टीम 26 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटर सोपानकडून अचूक झेल टिपलाय. आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला. सोपानला माघारी परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सोपान बॅक टू डगआउट. डीजे. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती संदेश आलेत. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल या गोलंदाजासाठी. करण आहेत गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आले गोलंदाज करणला. नवीन फलंदाज संदेश आलेत. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे करणसाठी. नक्कीच संध्याकाळचं हे सत्र आपण पाहताय. एका बाजूला शेंद्रून संघ तर दुसऱ्या बाजूला साने संघ. नक्की शेंद्रून संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. इथे देखील चांगला क्लास दाखवत असताना फटका ठोकलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळतीये. धावसंख्या 1 न वाढेल, जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील 27 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल जितू पाटोळे. हा देखील आक्रमक फलंदाज आहे. सलामीला आलाय हा फलंदाज. अजून मात्र तळ ढकून बसलाय. चांगली फलंदाजी देखील करतोय. इथे देखील सन्मान द्यायचा प्रयत्न झाला होता परंतु परफेक्ट मिडल होऊ शकला नाहीये. बॅटची एज घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 38 सर्कलमध्ये. या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. षटक समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 28 रन 28 धावा धावफलकावरती आहेत.
अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची ही मॅच आपण पाहताय, ऐकताय. बेडसगाव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आहे आणि या पहिल्या पर्वातील दिवस क्रमांक 8व्या दिवसातील ही शेवटची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती तेजस आलेत. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील. यस, इट इज वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव नक्की स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. धावसंख्या 1 वाढली, जाऊन पोहोचली 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. स्ट्राईक एंडवरती उंच तुरा असा फलंदाज पाहायला मिळतोय. जीतू पाटोले इज ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय. साप भी मरे और लाठी भी न तुटे या प्रकारची फलंदाजी हा फलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. आपली विकेट सुद्धा वाचली पाहिजे आणि धावा देखील आल्या पाहिजेत. याच प्रकारची फलंदाजी हा फलंदाज करत असताना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं हे सत्र आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तेजस. पहिला चेंडू वाईड फेकलाय. इथे देखील मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 वाढेल, जाऊन पोहोचेल 30 या अंकेवरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला भाविक स्पोर्ट्स चंद्रून संघ, तर त्यांना फाईट करते टीम जय बजरंग साने संघ. बेडसगाव प्रीमियर लीग 2024 हा थरार आपण घरबसल्या देखील अनुभवत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून, heaventenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. आलाय संदेशच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच जागा बनवली आणि बॉलला पाठवलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत गेला चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका फसलाय. झेल घेण्याची संधी आहे आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण भरपूर दूरवरून धावत आले होते. झेलपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निसटला. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात जितू आणि संदेशनं. ही जोडी टिकणं फार गरजेचं आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे. 60 धावा तरी नक्कीच धावफलकावरती लावाव्या लागतील, कारण साने संघाकडे देखील तगडे फलंदाज आहेत. धावूया मॅचच्या दिशेने. इथे देखील फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा तीच झेल सोडली आहे. त्याच फलंदाजाची झेल या क्षेत्ररक्षकानं सोडली आहे. इथे देखील काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट केल्यात. वाऱ्याच्या वेगानं या 3 धावा कंप्लीट झाल्यात. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच, हे आपण अनेकदा पाहिलंय. नक्कीच आता मात्र सोपा झेल होता, परंतु पुन्हा एकदा कठीण केला आणि पुन्हा एकदा झेल धरणीला दान केला. धावसंख्या 3 पुढे गेली. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक मार्गस्थ आहे. चौथं. इथे देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅटर जितूकडनं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू आलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतील. धावसंख्या 1 वाढेल, जाऊन पोहोचेल 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातील. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहूया काय कामगिरी करेल त्या चेंडूवरती संदेश. इथे देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मधून चेंडू जाईल. सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. आलाय बॅट्समन संदेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार.
धन्यवाद डीजे. नक्की सुमधुर संगीत आपण ऐकताय. डीजे मास्टर देवेंद्र विशे सध्या तरी भरपूर साऱ्या धून मध्ये आहेत देवेंद्र विशे. तर नक्कीच 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 4-4. 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी गमावलेत शत्रू संघांना. शेवटचं निर्णायक षटक. गोलंदाजी मार्कवरती तेजस आले. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. नक्की स्ट्राईक रोटेट झाली जितूच्या माध्यमातून. धावसंख्या 1 न वाढली. 45 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा तेजस आले गोलंदाजी मार्कवरती. सिनियर तेजस. यादीच्या षटकामध्ये आपण ज्युनियर तेजसला पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंड बॅट्समन आहे संदेश. इथे देखील शफल होऊन जागा बनवली होती. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा वाऱ्याच्या वेगानं या 2 फलंदाजांनी कंप्लीट केल्यात. धावसंख्या 2 न वाढली. जाऊन पोहोचली 47 रन ऑन स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक सुरू आहे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत तेजसच्या षटकातील. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केल्यात. बांधून ठेवलंय शत्रू संघाला या गोलंदाजानं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं असेल शत्रू संघासाठी. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव कंप्लीट झालीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय संदेशला. धावसंख्या 1 न वाढेल. जाऊन पोहोचेल 48 रन. 48 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. हे 3 चेंडू नक्कीच जितू जर खेळला तर जास्त धावा बनवेल यात कोणतीही शंका नाहीये. कारण क्षमता आहे या फलंदाजाकडे. षटकार चौकारासाठी अनेक वेळा जाणला जातो हा फलंदाज. त्याच खेळीची अपेक्षा असेल सर्व शेंद्रुनकरांना. पाहूया किती धावा जमवेल. इथे देखील मी म्हटलं होतं मोठा फटका मारण्याच्या नादात परंतु बाद होतोय. धक्का लागतोय. चौथा शेंद्रुन संघाला. जितू परतलाय माघारी. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अचूक झेल टिपला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं आणि गडी बाद होतोय. जितू परतलाय माघारी. डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्की शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल. सतीश पाटोळे आलेत. ज्या बॅट्समननं एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. सतीश पाटोळे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय शेंद्रुन संघाला. धावसंख्या 1 न पुढे गेली. 49 रन ऑन स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पहिला इनिंग मधला. शेंद्रुन संघ खेळतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल. संदेश आहे. शेवटचा चेंडू आहे. किती धावा जमावेल या चेंडूवरती हा देखील प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल. झेल घेण्याची पुन्हा एकदा संधी आहे आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि नक्कीच पंच निर्णय कळवतील थोड्याच वेळामध्ये. नक्कीच चेक केलं जाईल पंच धावा किती आहेत. नक्की चेक केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. एका नाण्याची बाजू आपण पाहिली. तर नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं शेंद्रुन संघ. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहाल. नारायणगाव विपक्ष आम्ही शिवनेरकर. ही पहिली मॅच उद्याच्या दिवसामध्ये आपणास
पाहायला मिळेल. ठीक 8:30 पहिला चेंडू पडला जाईल. जो संघ वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना अनुभवाल. नारायणगाव त्यांना फाईट करेल. नारायणगाव तर त्यांना फाईट करेल टीम आम्ही शिवनेरकर संघ. सकाळी ठीक 8:30 पहिला चेंडू पडेल, यात कोणतीही शंका नाहीये. तर नक्कीच दोनच धावा मिळतील या चेंडूवरती. तिसऱ्या धावेसाठी सतीश बाद झालेत. दोनच धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 न वाढेल. नक्कीच तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहे. दोन्ही संघाला मी कळवतोय, पंचांनी चेक केलंय. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहे. 2 धावा नक्कीच ऍड केल्या गेल्यात. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 2 न वाढल, जाऊन पोहोचेल 51 या अंकेवरती. आणि 52 धावांची गरज असेल जय बजरंग साने संघाला. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 51 धावा धावफलकावरती लागल्यात. नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळामध्ये पाहू. 52 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर कडनं. धन्यवाद डीजे. तर नक्कीच उद्याचा पहिला सामना असेल नारायणगाव विपक्ष आम्ही शिवनेरकर. तर ठीक 8:30 पहिला चेंडू पडेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. जो संघ उपस्थित नसेल दिलेल्या वेळेवरती त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. ही आयोजकांची सूचना मी तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय, तर याकडे लक्ष असू द्या. पहिला सामना असेल उद्याच्या दिवसामध्ये नारायणगाव विपक्ष आम्ही शिवनेरकर संघ. 8:30 पहिला चेंडू पडेल, यात कोणतीही शंका नाहीये. जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला नक्कीच पॅनलाइज केले जाईल. तर चला मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. 52 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जय बजरंग साने संघाला. येणारे 30 बॉल 52 ची गरज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, झेल घेण्याची संधी आली होती परंतु नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचला नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. या दरम्यान नक्कीच एक धाव नक्कीच स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. संघाचा श्रीगणेश झाला या एका धावेनं. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 धाव. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 51 धावा बनवल्या शत्रू संघानं आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलंय जय बजरंग साने संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नरेश सज्ज होतोय. इथे देखील क्रिकेट मधील क्लास दाखवत असताना बॅट्समन ठोकलाय चांगला फटका, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय, फेकला जाईल. या दरम्यान धावा किती मिळतायत हे देखील पाहणं गरजेचं असेल. नक्कीच 3 धावा कंप्लीट केल्यात तर 4 धावा मिळतायत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शेवटच्या क्षणी. मला वाटलं चेंडू अडवला होता परंतु नक्कीच चेंडू सीमारेषा पार गेला. धावा मिळाल्या 4 धावा धावून काढल्यात का? तर नक्कीच चेंडू अडवला होता पप्पून परंतु 4 धावा दोन्ही फलंदाजांनी वाऱ्याच्या वेगाने धावून काढल्या. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय, अपील केली जाते परंतु विश्वास आहे का? नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या 1 न वाढेल, जाऊन पोहोचेल.
6 या अंकेवरती 6 धावा धावफलकावरच झाल्यात. 52 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जय बजरंग साने संघाला. हा सामना इम्पॉर्टंट असेल चंद्रू संघासाठी. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहताय. दिवस क्रमांक 8 आपण पाहताय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र गोलंदाज सज्ज आहे नरेश पाटोळे. इथे देखील काय फटका सजवलाय बॅट्समननं. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय, फेकला जाईल. या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा होईल का प्रयत्न, परंतु माघारी धाडलाय. नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनला 2च धावा मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या 2 न वाढेल, जाऊन पोहोचेल 8 या अंकेवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही मॅच आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नरेश सज्ज होतोय. सामना करतोय तेजस. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळाला आहे. बॉल निघून जाईल का, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बॅट्समन तेजसच्या बॅट मधून अजून एक देखणा फटका चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती लागल्या. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाज नरेशनं. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये जर विजयी व्हायचं असेल भाविक स्पोर्ट्स चंद्रू संघाला तर कमबॅक करावं लागेल. इथे देखील बॅटची एज आहे. क्षेत्ररक्षक जेल पर्यंत पोहोचला. साहिल होते, नक्कीच अचूक जेल टिपला. आणखी पहिला फलंदाज लागलाय. पहिला फलंदाज माघारी परतेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना साने संघाला पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला डीजे. डीजे मास्टर धन्यवाद. नक्कीच गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय नरेश. नवीन बॅटर उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. इथे देखील फटका सगवण्याचा प्रयत्न झाला होता. पप्पू मात्र चुकी करतोय. अतिशय सोपा झेल होता. नक्कीच झेल सुटलाय. दरीला दान केलाय. या दरम्यान 1 धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आमचे स्कोरर हर्ष विषय निर्देशित करत असताना 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी गमावलाय. नक्कीच 9.75 ची सरासरी प्रति षटकामध्ये राखावी लागेल साने संघाला तर हा सामना विजयी होऊ शकतो. पहिल्या षटकात नक्कीच 13 धावा जमा केल्यात या संघानं. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. सन्मान द्यायचा देखील प्रयत्न झाला होता. बॅटर तेजसकडनं गोलंदाजी मार्क वरती जितू पाटोले पाहायला मिळतोय. भरपूर साऱ्या सामन्यांचा अनुभव आहे. अनेक वेळा आपण या खेळाडूला एनपी स्पोर्ट्स मधून देखील पाहताय गोलंदाजी करत असताना. अनेक वेळा स्लॉकची षटकं हाताळत असतो. इथे साहिल मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय. नक्कीच धावा वाचवल्यात. इथे देखील चेंडू अडवून फंबल झाले. या दरम्यान नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा नक्कीच वाचवल्यात साहिलनं. चेंडू अडवला होता परंतु शेवटच्या क्षणाला फंबल झाले ना. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झालेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होईल. जितू पाटोले भरपूर साऱ्या सामन्यांचा अनुभव आहे. त्याला फलंदाज स्पीडअप करायचंय. तुम्हाला लख प्रकाशामध्ये ही मॅच खेळायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जितू सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन पाहू शकाल तेजस आहेत.
इथे देखील बॅटची एज आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना साने संघाला अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तेजस परतलेत माघारी. डीजे धन्यवाद डीजे. तर नक्कीच आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय. आतापर्यंत 2 गडी गमावलेत जय बजरंग साने संघानं. 5 षटकांची मॅच. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज जितून 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. याचसाठी हा गोलंदाज जाणला जातो. अनेक वेळा स्लॉकची षटकं हाताळत असतो. त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल शेंद्रू संघाला जर विजयी व्हायचं असेल तर. अशा पद्धतीचे चेंडू अनेक वेळा जितू हाताळत असतो. अजून एक डॉट बॉल फेकलाय गोलंदाज जितून. याचसाठी जाणला जातो. मी म्हटलं होतं NP स्पोर्ट्स संघाकडनं हा खेळणारा गोलंदाज आहे. अनेक वेळा स्लॉकची षटकं देखील NP स्पोर्ट्स संघाकडनं हाताळत असतो. अनेक नामवंत फलंदाजांना या फलंदाजांना बाद केलेत आतापर्यंत. मागच्या मॅचचा जर विचार केला तर त्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील चेंडू बॉडीवर आदळलाय. या दरम्यान 1 धाव नक्की स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 1 न वाढेल. आमचे स्कोरर हर्ष रविशे पुन्हा एकदा निर्देशित करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक मार्गस्थ आहेत. दुसरं 5 षटकांची मॅच आपण पाहताय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. स्लॉकची 2 षटकं आपण पाहताय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्लॉकच्या षटकातील. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल तेजस आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर आहे. 5 षटकांची मॅच आहे. इथे देखील काय फटका सजवलाय बॅट्समन समीरनं. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय. साहिल ते हजर आहे परंतु साहिल देखील रोखू शकत नाहीये. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळाल्या 4. आलाय बॅट्समन तेजसच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच संदेशच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. सलामीला आला होता फलंदाज तेजस संदेश. 2 तेजस मात्र माघारी परतलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस जय बजरंग साने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा. 10.00च्या सरासरीनं या धावा जमा केल्यात साने संघानं. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर साहिल आलाय. हे षटक फार इम्पॉर्टंट असेल शेंद्रू संघासाठी कारण इन स्विंग आउट स्विंग टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहू शकाल साहिल आलेत. तर नक्कीच साहिल आलेत. चला शेंद्रू संघ स्पीडअप करायचं मित्रांनो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकं बाकी आहेत. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तर गोलंदाजी मार्कवरती साहिल आलेत. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल समीर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश आहे. साहिल टू समीर. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. यस इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 31 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 18 बॉल 31 ची गरज असताना अजून एक डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच अवांतर धाव खर्च केली होती गोलंदाज साहिलनं. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. डॉट बॉल फेकलाय. नक्की स्ट्राईक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल समीर आहे. तगडा फलंदाज आहे साने संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल. इथे देखील काय फटका सजवलाय. बॉल निघून चाललाय पप्पू पाटोलेच्या दिशेनं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 न वाढली. जाऊन पोहोचली 23 या अंकेवरती. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही
16 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 16 बॉल 29 ची गरज. इथे देखील काय फटकेबाजी करतोय बॅट्समन समीर. पुन्हा एकदा पप्पूच्या दिशेने चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पप्पूचं. थ्रोपैकी थोडीशी गचाल पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं होतं जितूचं. या दरम्यान नक्कीच एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1 न वाढेल, जाऊन पोहोचेल 24 रन. या दरम्यान प्रवीणजी विषयांचं आगमन होत आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे देखील फटका फसलाय. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चुकी करतोय. जेलपर्यंत नक्की पोहोचला होता, जेल सुटला शेवटच्या क्षणी. या दरम्यान नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 न वाढेल, जाऊन पोहोचेल 26 या अंकेवरती. हे षटक फार निर्णायक असेल शेंद्रू संघासाठी. 26 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 26 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. आतापर्यंत साहिलनं 4 चेंडू फेकलेत. येणारे 14 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. 14 बॉल 26. इथे देखील पुलर लेनचा चेंडू होता. बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत सीमा रेषा पार, स्ट्रेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन समीरच्या संदेशच्या बॅट मधून आलाय चौकार. धन्यवाद डीजे. सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समंदर में लेकिन समंदर किसी दरिया में नहीं गिरता. काय फलंदाजी केली आहे या बॅट्समननं. टोकलाय चौकार. धावसंख्या 4 न पुढे गेली. धावसंख्या धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. इथे देखील लाईन चेक केली जाईल. या चेंडूची गुणवत्ता तपासली पंचांनी आणि निर्देशित केलं की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. 31 रन ऑन स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल तयार होतोय. इथे देखील काय घडलंय मैदानाच्या आत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली. धावसंख्या 1 न वाढेल. 32 रन ऑन स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 12 बॉल 20 ची गरज. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. तर चला शेंद्रू संघ स्प्रेडअप करायचा आहे मित्रांनो. कोणताही ड्रिंक्स ब्रेक नसेल. येणारे 12 बॉल 20 ची गरज. 12 चेंडू 20 धावांची गरज. एका बाजूला शेंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने. शेंद्रून की साने, साने की शेंद्रून. येणारे 12 चेंडू सांगून जातील कोण होईल या मॅचचा विजेता. ही मॅच जिंकणं शेंद्रून संघासाठी देखील फार महत्वाचं असेल. 12 बॉल 20 ची गरज. प्रति षटकामध्ये 10.00 ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय जितू पाटोळे. इज ऑन बॉलिंग मार्क. भरपूर साऱ्या सामन्यांचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. हे षटक कशा पद्धतीने हाताळून काढेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 12 बॉल 20 ची गरज आहे. संध्याकाळचे सत्र आपण पाहताय. 10.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये राखावी लागेल. चला घाई करायची. 12 बॉल 20. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन पाहू शकाल. सलामीला आलेला हा फलंदाज संदेश आहे. भरपूर वेग आहे जितूकडे. त्याच वेगाचा फायदा घेत असताना फेकलाय डॉट बॉल. इथून येणारे निर्धाव चेंडू नक्कीच आनंदित करतील शेंद्रूंच्या प्रेक्षकांना आणि इथून येणारे डॉट बॉल चेंडू दुःखी करतील सानेच्या प्रेक्षकांना. जाऊच्या मॅचच्या दिशेने. 11 बॉल 20 ची गरज. एक मोठा फटका मॅचचं समीकरण बदलेल आणि एक निर्धाव चेंडू देखील मॅचचं समीकरण बदलेल. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल.
नक्कीच पंच चेक करतील, टेक्निकल टीम नक्कीच चेक केलं जाईल हा चेंडू व्हॅलिड आहे की वाईड आहे. तर चला थर्ड अंपायर लवकरात लवकर यायचंय. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. थोड्याच वेळात अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा चेंडू व्हॅलिड आहे की वाईड आहे. तत्पूर्वी मी विनंती करतो शत्रू संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नक्कीच चेक केलं जातंय. तर नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळात आमचे क्वालिफाईड अंपायर नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. हा बॉल वाईड आहे की व्हॅलिड आहे, अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर थर्ड अंपायर डिसिजन इज एक्स्ट्रा हाईट वाईड बॉल. नक्कीच एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे. 33 धावा दफल करते आहेत. नक्कीच वन बाउंसचा देखील इशारा आलाय पंचांचा. यानंतर तुम्ही अतिरिक्त उचलीचे चेंडू हाताळू शकत नाहीयेत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे देखील भन्नाट वेग होता. पुन्हा एकदा अपील पाहायला मिळाली आहे. विश्वास होता या अपील मध्ये आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होईल बाद. परंतु पुन्हा एकदा रेफर केलंय. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. वारंवार थर्ड अंपायरला व्यस्त ठेवलं जातंय. तर नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. ऑनफिल्ड अंपायरनं फलंदाज बाद घोषित केलंय, परंतु रेफर केलंय साने संघानं. नक्कीच चेक केलं जाईल. नक्कीच अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोड्याच वेळात अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट, फलंदाज सेफ आहे. हा देखील टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. नक्कीच हाईट फॅक्टर चेक केलं, चेंडू वर जातोय. कोणती धाव नाही आहे चेंडूवरती, निर्धाव चेंडू आलाय. परंतु नक्कीच निराश असतील जितू. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. गोलंदाज जितून 1 धाव खर्च केली आहे. क्षमता आहे या गोलंदाजाकडे ही मॅच जिंकून द्यायची. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती जितू आलेत. 10 बॉल 19 धावांची गरज आहे. इथे देखील परफेक्ट मिडल करू शकला नाहीये. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक सोपान तेथे आले. या दरम्यान फक्त 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 34 रन. 34 धावा धावफलकावरती आहेत.
34 धावा दफलकरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज जितून 2 धावा खर्च केल्यात. याच प्रकारची गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन समीर. इथे देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. संदेश थोडस फंबल पाहायला मिळाला. बॅकअप चांगलं होतं सतीशचं. या दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 वाढेल, जाऊन पोहोचली 36 रन. 36 धावा दफलकरती आहेत. येणारे 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 8 बॉल 16 ची गरज. शेंद्रून की साने, साने की शेंद्रून, तर येणारे 8 चेंडू सांगून जातील कोण होईल या सामन्याचा विजयी संघ. 8 बॉल 16. इथे देखील बॅटची एज घेऊन फलंदाज होईल बाद. समीर पटेल माघारी. मॅचचा टर्निंग पॉइंट. 7 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू 16 धावा. डीजे धन्यवाद डीजे. तर येणारे 7 बॉल 16 धावांची गरज आहे. अफाट अशा मैदानी तू एशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी जमुनी आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव. चतुर आणि सावध तोची ते रंगलाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 7 बॉल 16 धावांची गरज. इथे देखील फटका फसलाय. झेल घेण्याची संधी स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये. अप्रतिम झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. 2च धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. काय षटक हाताळलं या गोलंदाजानं. केवळ मला वाटतंय 6 धावा खर्च केल्या जितून. 6 चेंडू फेकले, 6 धावा खर्च केल्यात. शेवटचं निर्णायक षटक येणं बाकी आहे. येणारे 6 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू 14 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग असेल, हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 14 धावा. एका बाजूला शेंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने. कोण होईल या मॅचचा विजेता संघ. शेंद्रून की साने, साने की शेंद्रून. 6 बॉल 14 धावांची गरज. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय विघ्नेश. तर नक्कीच गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश आलेत. विघ्नेश मध्ये क्षमता आहे ही मॅच जिंकून द्यायची शेंद्रून संघाला. तसेच फलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल संदेश देखील स्ट्राईक वरती आहे. सलामीला आलाय हा फलंदाज. तो देखील तळ ठोकून बसलाय. त्याच्यामध्ये देखील ही क्षमता आहे मॅच जिंकून द्यायची. 6 बॉल 14 ची गरज. एका बाजूला शेंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने संघ. 6 बॉल 14. लेट्स प्ले गेम ऑन. इथे काय घडलंय. पहिल्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. तर नक्कीच व्हॅलिड बॉल आहे. थोडीशी मिस्ड अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली पंचांमध्ये. तर नक्कीच पंच निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. नक्कीच निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज विघ्नेशनं. 5 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. इथे देखील चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव कंप्लीट झालीये. चेंडू घेत असताना पप्पू पाटोळे नक्कीच फंबल झाला. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 न वाढेल, जाऊन पोहोचेल 40 या अंकेवरती. समीकरण बदललं. 4 बॉल 12 ची गरज. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोण होईल या मॅचचा विजेता, तर येणारे 4 चेंडू सांगून जातील. 4 बॉल 12 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र संदेशच्या बॅट मधून बॅटची एज घेतली होती, परंतु
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय घडलं या मॅच मध्ये? झेल सुटला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड झाली. एकूण धावा मिळाल्या 2. ज्या ठिकाणी कोणतीही धाव नव्हती, सोपा झेल होता, 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. नक्कीच झेल देखील सुटला होता. एक धाव देखील कंप्लीट झाली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि एक अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती ऍड झाली. एकूण धावा मिळाल्या 2. धावसंख्या 2 न वाढली, जाऊन पोहोचली 42 या अंकेवरती. येणारे 3 बॉल, 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावांची गरज. चित्तथरारक लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 3 बॉल 10 ची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला साने तर दुसऱ्या बाजूला शेंद्रून संघ पाहायला मिळतोय. इथे देखील फटका फसलाय. झेल घेण्याची संधी असेल परंतु झेल सुटलाय. काय घडतंय या मॅच मध्ये काही समजत नाहीये. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे 2 बॉल, 7 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 2 चेंडू 7 धावा. नक्कीच 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 2 बॉल 7 धावांची गरज. हु विल विन दिस मॅच? कोण होईल या मॅचचा विजेता संघ? 2 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला शेंद्रू तर दुसऱ्या बाजूला साने. प्रयत्न दोन्ही संघ करतायत, जीवाच्या आकांताने खेळ करतायत, परंतु जो संघ आपले 100% देईल तोच संघ या सामन्यामध्ये विजय होईल. 2 बॉल 7 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश. इथे देखील काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? वाईड +1. एकूण धावा मिळाल्या चेंडूवरती 2. मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. 2 बॉल 5 ची गरज या मॅच मध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईक चेंज झाली आहे. हे महत्वाचं असेल साने संघासाठी, कारण सलामीला जो फलंदाज आलाय संदेश तो मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. 2 बॉल 5 धावांची गरज. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना सतीश पाटोलेने ती मॅच जिंकून दिली होती. इथे 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. इथे देखील काय फटका सजवलाय. बॉल निघून जाईल का? तर बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. आलाय बॅट्समन संदेशच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. डीजे मास्टर. आता मात्र समीकरण बदललं. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. जर बॉलरने बॉल टाकला आणि योग्यरित्या तो बॉल यष्टीरक्षकानं कलेक्ट केला तर कोणतीही धाव मिळणार नाहीये. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. नक्कीच 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. एक अतिरिक्त चेंडू हाताळला गोलंदाज विघ्नेशनं. वाईड +1 त्या 2 धावा खर्च केल्या. स्ट्राईक रोटेट झाली. संदेश स्ट्राईकवर आला आणि त्याने ठोकलाय चौकार. आता मात्र समीकरण बदललंय. येणारा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. 1 बॉल 1 धावेची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. बॉलरला जर चेंडू फेकला आणि तो योग्यरित्या यष्टीरक्षकानं कलेक्ट केला तर कोणतीही धाव मिळणार नाहीये. 1 बॉल 1 धावेची गरज. चला सामना सुरू करायचा मित्रांनो. एका बाजूला शेंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने. चित्तथरारक लढत, रोमहर्षक लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. हु विल विन दिस मॅच? कोण होईल या सामन्याचा विजयी संघ? तर हा येणारा 1 चेंडू सांगून जाईल. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने खेळतायत, परंतु या चेंडूवरती काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. एका बाजूला शेंद्रून तर दुसऱ्या बाजूला साने संघ. साने की शेंद्रून, शेंद्रून की साने, हा 1 चेंडू सांगून जाईल कोण होईल या सामन्याचा विजयी संघ. 1 बॉल 1 धावेची गरज. इथे देखील खेळून काढलाय आणि विजयी झालाय साने संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक केलं जाईल. नक्कीच ज्या वेळेस 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती, वाईट टाकला गोलंदाज विघ्नेशनं. टर्निंग पॉइंट ठरला. स्ट्राईक चेंज झाली. तर नक्कीच विजयी झालाय जय बजरंग साने संघ. दोन्ही संघांचे मनपूर्वक गुड